नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या जत्रांमध्ये एवढे म्हणजे कॉन्फिडन्स काम करतात. जर बघितलं असतात एवढे त्याच्यात एनर्जी असते. आज आपण सगळं टीव्हीवर त्यांना बघतो, तर ते आज आपल्या जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यामध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे. त्यांचं आज पाचोऱ्यामध्ये खूप खूप त्यांचं आज अभिनंदन आहे. मॅडम, तुम्ही आज आमच्या पाचोऱ्यामध्ये आल्यानंतर आमच्या पाचोऱ्याच्या सगळ्या महिला मंडळाला भेटलात, सगळ्यांना भेटलात, तर तुम्हाला कसं वाटलं पाचोऱ्यामध्ये? खूपच छान, खूपच छान. मॅडमने सांगितलेले आहेत पाचोऱ्यामध्ये आल्यानंतर सगळ्यांना ह्या खानदेशाच्या त्यांनी सगळ्यांना महिला मंडळाला भेटले आणि खूप खूप त्यांना इथं आनंद वाटला, चांगला वाटला. त्यांचा आत्ताच त्यांनी आपल्याशी संपर्क केलेला आहे. हे आपण फक्त टीव्हीवर बघतो. आज आमच्या खरोखर तुम्ही आज ह्या छोट्याशा पाचोऱ्या गावात एंट्री केलात. अजून तुम्ही असंच तुम्हाला वेळ भेटलं तर येत राहा. आणि आमचे अजून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या या मुरलीधर अभिमान सराफ यांच्यामुळे तुम्ही पाचोऱ्यात आलात. पहिलं त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांच्यामुळे तुम्ही या ठिकाणी आले आहात. आणि सर्वात महत्त्वाचं, आता जाता जाता अजून पाचोरेकरांना काय सांगा? तुम्ही खूप छान ठेवलंय पाचोरा हे गाव आणि त्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे. सगळ्यांचं नागरिकशास्त्र एकदम पक्क आहे, हे इथे आल्यानंतर दिसतं. कुठेही कचरा दिसला नाही, एकदम स्वच्छ आहे पाचोरा. खूप मायेने वागवणारी लोक आहेत, खूप विश्वासार्ह लोक आहेत, पटकन हसणारी लोक आहेत. तर असेच राहा आणि पाचोऱ्याचं नाव जागतिक दर्जावरती नेत राहा. बरं मॅडम, आपल्या मुलींना काय सांगसाल खेड्यामधल्या? नाही, आपल्या मुलींना काय सांगसाल? म्हणजे संयम बाळगायला पाहिजे का कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे आपल्या सगळ्या मुलींना? संयम आणि कॉन्फिडन्स दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कॉन्फिडन्स ठेवा, कुठलीही गोष्ट करताना कॉन्फिडन्सने करा आणि तुम्हाला यश नक्की मिळेल. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या आरोग्य दूत न्यूजशी संपर्क साधला त्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.